श्री स्वामी समर्थ अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, तासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर. त्यांचे व्रत निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळवेळे सोडिले. मोहळा माझे वास्तव करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य व्रत, अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उद्दिसम. सवे घेऊन स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्थ मागावरून टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका. इथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळाप्पा करी आदर. चोळाप्पाचे भाग्य उदेले, यतिराज ग्रहासी आले. जैसे कामधेनू आपण बळे, दरिद्रे यांच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गांठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राजभेटी, परम भाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन, जे स्वामीचे वास्तवस्थान. सुरवराजे दुर्लभ चरण, तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून, सदा विलोकित गगन. एक गिरी गौरी बैसोन, तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवना ते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सोडूनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचोन. केली असी नाना साधन, भावाविन सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे. गोदावरी दक्ष असोनी कारभारी. परम ज्ञानी असती ते, अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयांचे भाग्य निश्चिती, स्वामीचरणी उदेले. तेपासूनी जगात तया नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जाहले. चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. आपली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांची चित्ती. म्हणून या स्वामीराजे येती, बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहती चोळाप्पाचे घरी, दर्शना जाती नरहरी. यती विख्यात पातले, राहती चोळाप्पाचे घरी. दर्शना जाती नरहरी. असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काही वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी झाले नाही. आता जाऊन लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यतीमूर्ती पुढे गेली. सकल सभा चकित झाले, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरोन राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी, चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरोनी, आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदली. षोडशोच्चारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपनारे. निराकार आणि निर्गुण, भक्तासाठी झाले सगुण. तयाच्या पादुका शिरी धरोन, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयाध्याय गोड हा. श्री स्वामी राज्यार्पण स्मतु. श्रीरस्तु शुभम भवतु.
इति श्री स्वामी चरित्र सारव्रत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयाध्याय।